हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर इकडे दुपारचं आहे रुटीन ते थोडं शेअर केलेलं आहे. कारण दुपारी चपाती भाजी बनवण्याचं कारण की सकाळी डब्बा नव्हता. मिस्टर गावी गेलेले असल्यामुळे मग आमच्या तिघींच्यासाठीच जेवण बनवायचं होतं. मग सकाळी नाश्ता झाला होता आमचा. उपीट बनवलेलं होतं. तर ते नाश्ता वगैरे झालेला. मग दुपारच्या जेवणासाठी मी चपाती मेथीची भाजी बनवलेली. तर मेथीची भाजी आहे ती मी मिरची, लसूण चेचून वगैरे तेलात टाकून नंतर मेथीची भाजी टाकलेली आहे. चपातीचं पीठ तर ऑलरेडी मळून मी ठेवलंच होतं. मग चपातीचं पीठ जरा एक्स्ट्राच झालं होतं. मग म्हटलं ठीक आहे संध्याकाळसकट होऊन जातील. आम्ही तिघीच तरी आहोत म्हणून लगेचच माझी भांडी होती खलबत्ता वगैरे ते पण धुवून लगेचच तिथं ठेवते. कारण नंतर खूप तरीसुद्धा खूप भांडी पडतात. तर इकडं मी टाकलेलं आहे मेथीची भाजी लसूण मिरचीमध्ये आणि त्याच्यावर झाकून ठेवलं म्हणजे ते जे मेथी आहे ती खूप अशी वाटते आणि मग झाकून ठेवलं की मग ती कमी होते. मग नंतर आपल्याला मीठ टाकायला अंदाज येतो आणि खारट वगैरे पण होत नाही. तर मग मेथी आहे ती आता बघतं शिजून किती झाली म्हणजे शिजलेली नाही तरीसुद्धा कमी दिसते. मग फक्त शेंगदाण्याचं कूटच टाकलेलं आहे. नाहीतर आम्ही दरवेळी ही जी मुगाची डाळ टाकत असतो. सगळ्यांनाच आवडते आणि मुगाची डाळ जर जास्त टाकली असती तर भाजी खूप झाली असती म्हणून थोडीशीच टाकलेली आहे आणि मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे. मुगाची डाळ टाकलीच नाही तरीसुद्धा ह्या दोघींना आवडली नाही. ह्या दोघी म्हटल्या की मुगाची डाळ पाहिजे होती. पण मला फक्त शेंगदाण्याच्या कुटाची पण आवडते. तर इकडे मग लगेचच चपात्या बनवून घेतल्या होत्या. चपातीसुद्धा आमच्या तिघींच्या पुरत्या सकाळ आणि संध्याकाळी टायमिंगच्या एकदाच बनवलेलं. पण संध्याकाळचं जेवण मम्मीकडं होतं. मग मम्मी बोलली की जेवायला ये. मग ते राहिलेल्या चपात्या परत तिकडं घेऊन गेली. मग तिने नॉनव्हेज बनवलं होतं. तर इकडे आरू आलेली आहे. तर इकडे मला वाटते 12-12:30 वाजले असतील. त्या दरम्यानच दुपारच्या जेवणाची मी तयारी सुरू केली होती. सकाळचं डब्बा असला की सकाळी चपाती भाजी होऊन जाते आणि मग भात आणि आमटीच कधीतरी करावी लागते. नाहीतर जरी रात्रीचं आमटी वगैरे राहिली असेल तर भात तरी फक्त करावा लागतो. तर इथं आता आर्या आलेली आहेत. ती म्हटली मी चपात्या भाजून घेते. मग म्हटलं ठीक आहे. तिला चपात्या भाजून घ्यायला पण आवडतात. तर इकडं चपात्या भाजून घेत आहे ती आणि मी चपात्या आहे ती लाटून देत आहे. कधीतरी तिचा मूड असला तर येते, नाहीतर येत नाही. अभ्यास असला तर किती वेळा आवाज दिला तरी एकदा पण येणार नाही मग. तर इकडं मुली अशाच आपल्याला मदत करत असतात. जर एखादं काम त्यांच्यावर टाकून आपण जरी बाहेर गेलो तरी त्या करत राहतात. तर इकडे चपात्या वगैरे झालेल्या आहे. आता मी तिघींच्यासाठी ताटं बनवून घेते. तर इकडे मी तिघींच्यासाठी आमच्या ताटं बनवून घेत आहे. मस्त असं बाहेर पाऊस पण पडत आहे आणि गरम-गरम चपाती, भाजी, मुगाच्या डाळीची आमटी आणि भात असं जेवण होतं आमचं. तर इकडे आमच्या तिघींच्यासाठी मी ताटं करून घेते. आणि नंतर जेवण जेवण करून घेते. तर बघा मेथीची भाजी झालेली आहे इकडे तयार. मग वाफेवर छान शिजली होती आणि मस्त चवीला पण लागत होती. पण ह्या दोघींना मुगाची डाळ पाहिजे होती त्याच्यात. पण ठीक आहे ह्यावेळेस म्हटलं फक्त शेंगदाण्याचं कूट टाकून छान लागते तरी त्यांना काय आवडेल. मग आता इकडे आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. तर इकडे भांडी बघा परत बेसिन भरलेलंच आहे. तर आता जे काही जेवण शिल्लक राहिलेलं आहे ते मी दुसऱ्या तर मी ते एका डब्यात भात काढून घेते आणि वाटीत भाजी वगैरे काढून घेते आणि ती भांडी रिकामी करून आता भांडी वगैरे घासून घेते. तर जी भाजी राहिलेली आहे थोडी, तर ती संध्याकाळच्याला राहिली होती. पण संध्याकाळच्याला आम्ही नव्हतो कारण आम्ही मम्मीकडे जेवायला गेलेलो आणि मम्मी चिकन वगैरे खाणार नव्हती कारण तिने औषध घेतलं होतं कोणतं तरी कावीळवरचं. मग तिच्यासाठी ती भाजी झाली आणि आम्ही मग चिकनच खाल्लं संध्याकाळी. तर इकडे भाकरीच्या पिठाचा डब्बा येतो पण पीठ संपत आलेलं. तर मला दळण करायचंच होतं. मग तो डब्बासुद्धा मी घासायला घेतलेला आहे. 15 दिवसातून एकदा तरी आपलं दळण होतच असतं. त्यामुळे ते डब्बे वगैरे घासून ठेवलं की मग 15 दिवस कसं पीठ व्यवस्थित राहतं. हां, असं आळी वगैरे काय होत नाही किंवा
ते असं एकदम जाळीसारखं असतं तसं काही होत नाही. 15 दिवसातून एकदा तरी गव्हाचं आणि ज्वारीचं दळण करावंच लागतं. तर इकडे डब्बा वगैरे घासून ठेवलेला आहे निथळायला आणि आता गॅस शेगडी, किचन ओटा वगैरे सुद्धा क्लीन करून घेतलेला आहे. तर मग मी हे दुपारचं थोडंफार काय आहे रुटीन ते मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे. तर रोजचंच काय असं दळण वगैरे किंवा असं काही नसतं. कधी तर रोज काही ना काहीतरी चेंज होतच असतं. दळण 15 दिवसातून एकदा 2 दळणं करावी लागतात. अ, पण दुपारचं काही कपड्यांच्या घड्या घालणे किंवा कपडे सुकत घालणे असं काही ना काहीतरी असतं. तर इकडे आता कपडे वगैरे मी मशीनला सुकवून घेतलीच होती. मग आमचं जेवण वगैरे झालं, भांडी घासून वगैरे झालं, तर आता मग मी इथं जी कपडे आहेत ती मी सुकायला टाकत आहे. कपडे सुकवून झाले, की जी सुकलेली कपडे आहेत ती त्यांच्या घड्या वगैरे घालून ठेवणे. काही ना काहीतरी काम दुपारचं राहतं. कधी आराम करायला भेटतो, कधी नाही. कधी घरातली एक्स्ट्रा कामं असतात. तर काही नाही रोज चेंज होतच राहतं. असं काही नाही की जे एक रूटीन आहे तेच राहतं पुढे. तर ते कपडे सुकलेले मी काढून ठेवलेले आहेत बेडवर. तर मग म्हटलं लगेचच दळण करून घ्यावे. नाहीतर मग परत ते कपडे सुकत सॉरी कपड्यांच्या घड्या घालायला घेतले की मग तिथंच असं वाटतं बेडवर झोपून जा. म्हणून मी आधी दळण वगैरे करून घेतलं ज्वारीचं. आणि आता इथं कपड्यांच्या घड्या वगैरे घालून ठेवते. स्कूलची कपडे वेगळी, रोजची कपडे वेगळी असं वेगळं वेगळं करून ठेवावं लागतं. म्हणजे परत सकाळी जर त्यांना स्कूलचे कपडे वगैरे रेग्युलर घालायची म्हटली तरी त्यांची ती घेऊ शकतात दोघी. हे कपडे असून सुद्धा एवढे कपडे आहेत की 2 कपाटंसुद्धा कमी पडत आहेत. दुसरं घेतलंय ते सुद्धा कमी पडायला लागलेलं आहे. एवढे कपडे होत जातात. तर इकडे जशा मुली मोठ्या होतात तसे त्यांना ती कपडे जुने आहेत ती शॉर्ट होत जातात. मग नवीन कपडे घ्यावेच लागतात. तर इकडे ज्याचं त्याचं ज्याच्या त्याच्या कपड्यानुसार व्यवस्थित कपडे लावून घेते. एकदम घड्या घालून घेते आणि नंतर व्यवस्थित कपाटात अरेंज करून ठेवते मी. ते आमच्याकडे एवढे सारे कपडे आहेत, हे कपडे ठेवायला आमच्याकडे जागाच नाही. तरी अजून कपडे पाहिजेतच आहेत. हे बघा एवढे सारे कपडे आहेत, बट ह्याच्यामधलं मी कुठलं हा घालती, ही एक पीस घालते, हा बाहेर जाताना घालते कधीतरी. आणि हा कोणता आहे, हे टाय आहे वगैरे, हे मी घालत नाही. हे तिथं एक ट्रॅक पॅन्ट देऊ ग्रीन कलरची. नाही बसणार. ट्रॅक पॅन्ट पाहिजे का, घेते बघ ग्रीनवाली. मी नाही घालत ग्रीनवाली. तर इकडे कपड्यांच्या घड्या वगैरे घालून ठेवलेल्या आहेत. आमच्या आरूने काय सांगितलं ऐकलं ना तुम्ही? तर तिला एवढे कपडे असून सुद्धा परत म्हणते मला कपडे नाही आहेत. तर तिने तिच्या तोंडाने कबूल केलेलं आहे की कपडे भरपूर आहेत. तर इकडे आता मी कचरा वगैरे काढून घेतलेला आहे, जे ज्वारी साफ केलेली वगैरे. तर हा व्हिडिओ आहे तो मी इथेच एंड करते. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल.